गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. TYBA मध्ये अर्थशास्त्र विषयामध्ये आपण वेगवेगळ्या कन्सेप्ट्स, ज्या संकल्पना आहेत त्यांचा अभ्यास करत होतो. आणि आज आपण आपल्या एकूण 4 युनिट पैकी युनिट नंबर पहिला जो आहे, ज्याचं नाव मक्तेदारी आहे, तर या मक्तेदारी बद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. तर सुरुवातीला मक्तेदारी म्हणजे काय? मक्तेदारीला इंग्लिशमध्ये म्हणतात मोनोपॉली. काय म्हणतात? मोनोपॉली. तर इथे आपल्याला मक्तेदारी, मोनोपॉली म्हणजे बाजाराचा हा एक प्रकार आहे की आपल्याला माहित आहे की बाजार म्हणजे एक असं विशिष्ट ठिकाण की ज्या ठिकाणी ग्राहक आणि विक्रेते वस्तूंची खरेदी विक्री करण्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे एकत्र येत असतात. मग या बाजारांचे वेगवेगळे प्रकार पडतात. म्हणजे वस्तूचे गुणधर्म, तसेच बाजारातील ग्राहकांची संख्या, बाजारातील विक्रेत्यांची संख्या, यानुसार बाजारांचे वेगवेगळे प्रकार पडत असतात. आणि त्यापैकीच एक प्रकार आहे की मक्तेदारी, ज्याला इंग्लिशमध्ये मोनोपॉली असं म्हणतात. तर मोनोपॉली म्हणजे काय? तर इथे आपण बघू शकतो स्क्रीनवरती की मक्तेदारी हा शब्द मोनो आणि पॉली या 2 शब्दांच्या संयोगातून निर्माण झालेला आहे. मोनो म्हणजे सिंगल आणि पॉली म्हणजे सेलर. म्हणजे काय? तर या बाजारामध्ये एकच विक्रेता असतो. किती विक्रेते असतात? फक्त एकच विक्रेता असतो आणि असंख्य ग्राहक असतात. उदाहरण द्यायचं झालं की आपण इंडियन रेल्वेचं घेऊया. तर भारतीय रेल्वेमध्ये काय होतं की इथे आपल्याला म्हणजे रेल्वे सेवा देणारी भारतामधील फक्त एकच भारतीय रेल्वे आहे. याला दुसरा कुठलाही पर्याय नाहीये, सबस्टिट्यूट नाहीये. म्हणजे मक्तेदारी इथे रेल्वेची आहे. तसंच आपण आणखी उदाहरण घेऊ की पैसा प्रिंट करण्याचं काम कोण करतं बरं? तर RBI करते. तर RBI नोटा छापण्याचं काम RBI करत असते. तर RBI व्यतिरिक्त आणखी दुसरं कोणी नोटा छापण्याचं काम करतं का? तर याचं उत्तर आहे नाही. तर अशा प्रकारे RBI having the monopoly to issue the currency notes. तर थोडक्यात ह्या 2 उदाहरणावरून आपल्याला लक्षात आलं असेल की मक्तेदारी बाजारामध्ये, मक्तेदारी किंवा याला दुसरं नाव एकाधिकार असं देखील आहे. म्हणजे मक्तेदारी बाजारामध्ये फक्त एकच विक्रेता असतो आणि असंख्य ग्राहक असतात. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. मक्तेदारी बाजाराची वैशिष्ट्ये काय काय असतात बरं याच्यामध्ये? तर पहिलं वैशिष्ट्य आपल्याला म्हणता येईल की एकच विक्रेता आणि असंख्य ग्राहक संख्या. वस्तू विकणारा फक्त एकच जण असतो, बरोबर, आणि असंख्य ग्राहक असतात. अजून काय वैशिष्ट्य आहे बरं? तर मक्तेदारी बाजारामध्ये जवळचे पर्याय उपलब्ध नसतात वस्तूला. जसं की आपण भारतीय रेल्वे आहे, तर भारतीय रेल्वेला दुसरा पर्याय आहे का? नाहीये. आपल्याला इथून दिल्लीला जायचं आहे समजा रेल्वेने, तर इथे दुसऱ्या कुठल्याही प्रायव्हेट कंपनीची रेल्वे नाही आहे, बरोबर. म्हणजे अशा प्रकारे मक्तेदारी बाजारामध्ये जवळचा पर्याय नसतो वस्तूंना. आणखी काय असतं बरं? नवीन संस्थांच्या प्रवेशाची अडचण. म्हणजे काय की नवीन एखादी कंपनी या बाजारामध्ये प्रवेश करू शकत नाही, कारण इथे प्रवेशासाठीच्या मर्यादा असतात. पुढे काय बरं? उद्योग आणि उद्योग संस्था यामध्ये फरक नसतो, दोन्ही सारखेच असतात. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? फर्म आणि इंडस्ट्री. फर्म म्हणजे उद्योग संस्था आणि इंडस्ट्री म्हणजे उद्योग. तर या दोघांमध्ये मक्तेदारी बाजारामध्ये फरक नसतो. का फरक नसतो बरं? आता तुम्हाला
उद्योग संस्था आणि उद्योग दोघांमधला फरक किंवा दोघांचा अर्थ माहित पाहिजे. उद्योग संस्था म्हणजे एकच पेढी. उद्योग संस्था म्हणजे एकच पेढी आणि उद्योग म्हणजे पेढ्यांचा समूह. तर मला सांगा आता इथे या बाजारामध्ये पेढ्यांचा समूह आहे का? नाहीये, फक्त एकच पेढी आहे. याचाच अर्थ काय? उद्योग आणि उद्योग संस्था या दोघांमध्ये फरक काही नाहीये, दोन्ही एकच असतात. पुढचं वैशिष्ट्य काय? किंमत निर्माता म्हणजे मक्तेदार जो असतो. मक्तेदार म्हणजे कोण? की जो मक्तेदारी मधला निर्णय घेणारी व्यक्ती. हा जो मक्तेदार असतो तो काय असतो? किंमत निर्माता म्हणजे किंमत ठरवणारा असतो. जसं की उद्या रेल्वेला वाटलं की इथून आपण मुंबईला जायला आता आपण 40 रुपये घेतो, तर उद्या 60 रुपये मला घ्यायचे आहेत, तर घेऊ शकते का रेल्वे? तर याचं उत्तर आहे हो, घेऊ शकतो. कारण बाजारामध्ये रेल्वेला दुसरा पर्याय नाहीये. म्हणजे अशा प्रकारे मक्तेदार हा किंमत निर्माता असतो. आणखी काय आहे बरं? आणखी आपण इथे सांगता येईल की जो मागणी वक्र असतो तो वरून खाली जाणारा असतो. मागणी वक्र काय असतो? वरून खाली जाणारा असतो. म्हणजे इट्स अ डाऊनवर्ड स्लोपिंग, खाली जाणारा असतो. आणखी काय वैशिष्ट्य आहे बरं? तर आणखी वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की आणखी वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की इथे ज्या वस्तू असतात त्या कशा असतात? विभिन्न जिन्सी असतात, विभिन्न प्रकाराच्या असतात, एक जिन्सी नसतात. वस्तू कशा असतात? विभिन्न जिन्सी असतात. म्हणजे विभिन्न जिन्सी म्हणजे काय? भिन्न जिन्सी म्हणजे काय? तर भिन्न जिन्सी म्हणजे की वस्तूमध्ये असलेले गुणधर्म हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात, एकसारखे गुणधर्म नसतात. तर अशा प्रकारे तुम्हाला असा हा 8 मार्काला प्रश्न येऊ शकतो पहिल्या युनिट मधून की मक्तेदारीची वैशिष्ट्ये कुठली. तर मी तुम्हाला ही जवळजवळ 6-7 जे वैशिष्ट्ये सांगितली ती तुम्हाला इथे लिहावे लागतील. बरं, पुढे जाऊया. पुढे बघूया की मक्तेदारी अंतर्गत मक्तेदारी अंतर्गत काय? मक्तेदारी अंतर्गत मागणी व महसूल यांचं स्वरूप कसं असतं? मक्तेदारी अंतर्गत मागणी व महसूल यांचं स्वरूप. तर म्हणजे मागणी वक्र कशा प्रकारे असतो, महसूल किती भेटतो त्याला, तर हे या प्रश्नामध्ये आपण अभ्यासणार आहोत. तर थोडक्यात जो मागणी वक्र असतो तो कसा असतो? मी तुम्हाला आधी सांगितलं, डावीकडून उजवीकडे खाली जाणारा असतो, खाली उतरणारा असतो. इट्स अ निगेटिव्ह स्लोप. इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात? निगेटिव्ह स्लोप म्हणतात. म्हणजे याचा अर्थ काय की खाली जाणारा का असतो? तर खाली जाणारा यासाठी असतो की जेव्हा इथे मक्तेदार जेव्हा वस्तूची किंमत वाढवतो तर त्याची मागणी काय होते? कमी होते. जेव्हा तेव्हा वस्तूची किंमत कमी करतो तर मागणी काय होते? वाढते. म्हणजे दोघांमधला मागणी आणि किंमत मधला संबंध काय असतो? व्यस्त संबंध असतो. बरं, पुढे डायरेक्टली आपण त्या आकृतीमध्ये बघूया. तर आकृतीमध्ये बघा तुम्ही की एक्स अक्षावरती उत्पादन आहे, आउटपुट ज्याला म्हणतात, आणि वाय अक्षावरती रेव्हेन्यू ज्याला प्राप्ती असं म्हणतात. आणि इथे आपल्याला जो दिसतोय मागणी वक्र, हा जो AR ॲव्हरेज रेव्हेन्यू कर्व, हा मागणी वक्र आहे. कसा आहे तो बरं? वरून खाली जाणारा मागणी वक्र आहे. असा का आहे बरं तो? असा यासाठी आहे, मी तुम्हाला सांगितलं की वस्तूची किंमत जेव्हा कमी होते तेव्हा काय होते? वस्तूची मागणी वाढते आणि वस्तूची किंमत जेव्हा वाढते तेव्हा मागणी कमी होते. म्हणून हा जो वक्र आहे, AR वक्र किंवा मागणी वक्र मक्तेदारीमध्ये, हा काय असतो? वरून खाली जाणारा, वरून खाली जाणारा, डावीकडून उजवीकडे जाणारा हा वक्र असतो. आता पुढे खूपच महत्वाचा प्रश्न जो तुम्हाला व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे की मक्तेदारी शक्तीचे स्त्रोत. मक्तेदारीचे स्त्रोत ज्याला इंग्लिशमध्ये सोर्सेस ऑफ मोनोपॉली पॉवर असं म्हणतात. तर मक्तेदारी शक्तीचे स्त्रोत कुठले कुठले असतात?
तर इथे उदाहरण बघा की मी तुम्हाला सांगितलं की मक्तेदारीमध्ये काय येतं, भारतीय रेल्वे येते, आरबीआय येते, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड नावाची कंपनी येते. ठीक आहे. तर आता बघूया की मक्तेदारीचे स्त्रोत. स्त्रोत म्हणजे काय, की एखाद्या कंपनीला, रेल्वेला मक्तेदारी प्राप्त झाली याच्या मागे कारणे काय. कारण काय, कुठल्याही कंपनी, मला एखादी प्रायव्हेट कंपनी असेल, तिला पण मक्तेदारी प्राप्त होते. मग त्याची कारणं काय बरं. तर ही कारणं आपण आता बघूया. तर पहिलं म्हणजे तुम्ही इथे बघाल की मूलभूत साधनांच्या संपूर्ण पुरवठ्यावर नियंत्रण. म्हणजे काय, जो कच्चा माल असतो, तो कच्चा माल जर समजा एका कंपनीकडे दिलेला आहे की तुम्हीच त्याचा प्रक्रिया करा आणि तो बाजारामध्ये विका, असं जर केलं तर काय होईल बरं, त्या कंपनीला काय होईल, मक्तेदारी प्राप्त होईल. जसं उदाहरण आपण घेऊ की कोल इंडिया नावाची भारत सरकारची कंपनी आहे. कोल इंडिया कशासाठी आहे बरं, कोळशाचं उत्पादन करण्यासाठी. तर या कंपनीला मक्तेदारी प्राप्त होते कारण पूर्ण कोळसा जो पूर्ण खाणीतून काढण्याचं काम हे फक्त कोल इंडिया नावाची कंपनी करत असते. बरं आणखी काय, कमी किमतीचा फायदा. म्हणजे एखादी कंपनी असते ना की ती बाजारामध्ये कमी किमतीला वस्तू विकत असते, तर तिला आपोआप काय होते, मक्तेदारी प्राप्त होते. जसं आपण म्हणतो की आता मध्यंतरी जिओ कंपनी आलेली. तर जिओ कंपनीने काय केलं, जे आधी म्हणजे रेट एकदम कमी करून टाकले. म्हणजे आता हल्ली आपण बघतो की आपण एक 500-550 रुपयाचं रिचार्ज केलं की आपल्याला 3 महिने काही बघायला लागत नाही. पण याच्या आधी तुमच्या माहितीसाठी सांगतो की मला आठवतं की 2-3 वर्षापूर्वी म्हणजे 1 GB डेटा 4G चा हे घेण्यासाठी जवळजवळ 500 रुपये द्यायला लागायचे, ते पण महिन्यासाठी. 1 GB फक्त डेटा. हल्ली आपल्याला रोज 1 GB, 1.5 GB, 2 GB डेटा मिळत असतो. बरोबर. याच्या मागे कारण काय, तर एखाद्या कंपनीला मक्तेदारी प्राप्त होते कारण जर ती कंपनी कमी किमतीला वस्तू विकत असेल तर. अजून काय, फ्रँचायझी आणि पेटंट अधिकार. पेटंट म्हणजे काय, ज्याला आपण मालमत्ता हक्क असं म्हणतो. म्हणजे काय पेटंट, एखाद्या कंपनीला आपण म्हणतो ना की ट्रेडमार्क, किंवा एखाद्या कंपनीला असा एक ठप्पा लावलेला असतो गव्हर्नमेंटचा की तुम्हाला हे जे प्रोडक्शन आहे त्या वस्तूचं फक्त त्याच कंपनीने करावं. हे जो पेटंट दिला जातो त्यामुळे काय होतं, एखाद्या कंपनीला मक्तेदारी प्राप्त होते. अजून काय आहे बरं, राज्य मक्तेदारी. म्हणजे त्याला आपण सरकारी मक्तेदारी असं म्हणतो. मग रेल्वे असेल, आरबीआय असेल, महाराष्ट्र शासन, भारत सरकार, हं? अजून PWD असेल, पोलीस असेल, या सर्व ज्या सरकारच्या आधिपत्याखालील मक्तेदारी आहेत. बरोबर. म्हणजे सरकार ज्या ज्या वस्तूवर काही वाटलं त्यांना की मक्तेदारी आपल्याला करायची आहे, तर सरकार करू शकतं. अजून काय आहे बरं, बाजारातील लवचिकता. बाजारातील वस्तूची जी लवचिकता आहे, कमी जास्त त्याच्या किमती होत असतील, तर याचा फायदा एखादी कंपनी उचलते आणि त्या कंपनीला काय होते, मक्तेदारी प्राप्त होते. अजून काय आहे बरं, बाजारातील कंपन्यांची संख्या. कंपन्यांची संख्या किती आहे बरं, जर कमी असेल तर एखादी कंपनी काय करेल, दॅट विल बी द लीडिंग कंपनी. आणि ती कंपनी काय करेल, की आपल्याला वाटेल तशा प्रकारे वस्तूची किंमत आकारेल. अजून काय आहे की उच्च स्पर्धा, हाय कॉम्पिटिशन. खूपच जास्त स्पर्धा आहे तर काय होतं, कंपन्या तिकडे वळत नाही. ते काय करतात, त्या तिकडे जात नाही आणि आपल्याला वेगळं काहीतरी अस्तित्व निर्माण करायचं आहे या हेतूने मग ते काय करतात, स्वतःची कंपनी निर्माण करत असतात, ज्यामुळे तिला काय होतं, मक्तेदारी प्राप्त होते. तर अशा प्रकारे या लेक्चरमध्ये आज आपण मक्तेदारी म्हणजे काय याचा अर्थ बघितला. त्यानंतर मक्तेदारीची वैशिष्ट्ये काय आहेत ती बघितली. मक्तेदारीमध्ये मागणी व महसूल याचं स्वरूप कसं असतं हे आपण थोडक्यात बघितलं. आणि खूप महत्वाचं म्हणजे मक्तेदारीचे स्त्रोत, सोर्सेस ऑफ मोनोपॉली पॉवर, हे आपण बघितलं. हे सर्व महत्वाचे प्रश्न आहेत की जे आपल्याला पहिल्या युनिटमध्ये आपल्याला खूप महत्वाचे आहेत. तर अशा प्रकारे आज आपण आपल्या TYBA मध्ये अर्थशास्त्र विषयामध्ये
की अर्थशास्त्र विषयामध्ये पेपर नंबर आपला 7 ठीक आहे. हा जो आपण पेपर अभ्यासतोय हा पेपर नंबर 7 आहे. तर या पेपर नंबर 7 मध्ये या पेपरला पूर्वी पेपर नंबर 4 म्हणायचे. तर हा पेपर नंबर 7 आहे ज्याच्यामध्ये आपण मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र याचा अभ्यास करत आहोत आणि त्यापैकीच एक संकल्पना आज आपण जिचा थोडक्यात आढावा घेतला ती म्हणजे मक्तेदारी. आणि मक्तेदारी हा एक बाजाराचा एक प्रकार आहे की ज्याच्यामध्ये फक्त एकच विक्रेता आणि असंख्य ग्राहक असतात. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे आज आपण अभ्यासलोय. कोणाला काही डाऊट असेल तर विचारा, नाहीतर आपण इथे थांबू. कोणाला काही डाऊट आहे का विचारा.